त्यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्याआधी आपलीही बाजू ऐकून घ्या असं आवाहन भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेलं आहे। नुकतंच त्यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रितसर भेटीची वेळही मागितलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सर, तुमचं स्वागत जी मध्ये काय तुमची भूमिका आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असणार। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 3 भाषा धोरणाचं सूत्र निश्चित करण्यासाठी ती समिती शासनाने नेमलेली आहे आणि त्या शासनानं पूर्ण महाराष्ट्रावर हिंडून लोकांशी चर्चा करून अहवाल दिलेला आहे। आता तो अहवाल राज्य शासन विचारात घेईल आणि निर्णय घेईल आणि मग भाषा धोरणाचं निश्चित केले जाईल। तर या संदर्भामध्ये अध्यक्ष म्हणून मी भाषा सल्लागार समिती मी अध्यक्ष आहे। आम्ही यापूर्वी अनेक वेळा ह्याबद्दल चर्चा केलेली आहे। यापूर्वी 2 ठराव केलेले आहेत। जेव्हा गतवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तो GR इश्यू झाला राज्य शासनाचा आणि पहिलेपासून हिंदी सक्तीची केली, नंतर त्यात थोडा बदल करून तिसरी भाषा असा शब्दप्रयोग केला गेला, तो आमच्या प्रखर विरोधामुळे रद्द केला गेला। तेव्हा आम्ही ठराव करून शासनाला कळवलं होतं। पुन्हा जेव्हा नरेंद्र जाधव यांची समिती नेमली गेली आणि ती समिती काम करू लागली सदस्य नेमल्यानंतर, तेव्हा आम्ही पुन्हा दुसरा ठराव केला की बा ही समिती मुळात आपण नेमायची गरज नव्हती, ती बरखास्त करावी असा आमचा तो दुसरा ठराव होता। परंतु ती समिती काम नेमली झाली, तिने काम केलं। आता तो अहवाल शासनाच्या विचाराधीन आहे। आमचं पहिलीपासून तिसरी भाषा किंवा हिंदी किंवा अन्य तिसरी भाषेला सक्ती करायला विरोध आहे। आमची समिती आणि आपलं महाराष्ट्र सरकार देखील पहिल्यापासूनच त्रिभाषा धोरणाचा आपण अवलंब केलेला आहे। मातृभाषेमध्ये आपण 8वीपर्यंत शिक्षण घ्यावं असं पहिल्यापासून अनेक शिफारसी केलेल्या आहेत। अगदी 1948 साली डॉक्टर राधाकृष्ण आयोगाने देखील 6वीपासून तिसरी भाषा शिकवावी असं शिफारस केली होती। कोटा कमिशन तशीच शिफारस केलेली होती आणि ह्या नाशिक दिलेला आहे। पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे आज मराठी पहिली दुसरीला मराठी आणि हिंदी 3 विषय आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी। ह्या 2 भाषा पहिली दुसरीमध्ये शिकावी, पारंगत व्हावं आणि मग त्याच्या आधारे तिसरी भाषामध्ये मग ह्या 2 भाषेच्या आधारे इतर विषय शिकावेत असं मूळ कल्पना आहे। तर असं मुळातच 2 वर्षामध्ये 2 भाषा, एक मातृभाषा मराठी आणि इंग्रजी भाषा शिकणं, पारंगत होणं आणि त्या आधारे इतर विषय समजून घेणं ही सोपी प्रक्रिया नाही। तर त्यामध्ये मुलाचं शक्ती खूप खर्च होते। त्यामुळे पुन्हा तिसऱ्या भाषा ओझं का लावायचं? व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।